असा एखादा मुलगा आहे ज्याला हेअरकटचं बिलकुल अजिबात नॉलेज नाहीये, तो पण आपल्या अकॅडमीमध्ये जॉईन होऊ नाही, शकतो? 100%. म्हणजे मी तसाच होतो स्टार्टिंगला, ज्यावेळेस मी या इंडस्ट्रीमध्ये आलो त्यावेळेस माझी काही फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे, उलट खूप चांगलं शिकतो. अदरवाईज असं होतं की जे ऑलरेडी जेंट्स करतायत की ऑलरेडी जे सलूनमध्ये काम करतायत, तर त्यांची सीझर पकडण्याची पद्धत वेगळी असते किंवा त्यांना प्रॉपर सीझर चालवता येत नाही. मग त्या सीझरमध्ये पण ती सीझर कशी पकडायची, कुठलं ब्लेड हल्लं पाहिजे, एक मुव्हिंग ब्लेड असतं, एक स्टील ब्लेड असतं, म्हणजे इव्हन ह्या गोष्टी असतात. मग ह्याला ऑलरेडी वळण पडलेलं असतं. म्हणजे ते विचार करा, ज्या मुलाला 4 ते 5 वर्ष हेअरकट करायची सवय, त्याला आल्यानंतर आपण एकदम त्याला चेंज नाही करू शकत. त्या मुलाला मला जास्त वेळ देऊन मग मला चेंज करायला, ज्याला काहीच येत नाही, आपण म्हणतो ना की रिकामा ग्लास भरायला खूप सोपं असतं, उलट ते अजून उत्तम. अगदी आपण सीझर पकडण्यापासून 100%.